नमस्कार, ज्योती हेल्दियर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत मऊ आणि लुसलुशीत जिभेवर विरघळणारे बेसन मावा मोदक। बाप्पांचे आगमन असो की चतुर्थी असो, बाप्पांचे आवडते मोदक आपल्या घरी व्हायलाच पाहिजे। चला तर मोदक करायला सुरुवात करूया। मी येथे 1 वाटी बेसन, 1 वाटी मावा, 1 वाटी पिठी साखर, वजनाने बेसन 100 ग्रॅम आहे, मावा 100 ग्रॅम आहे आणि पिठी साखर 80 ग्रॅम आहेत। आता या वस्तू साइडने ठेवू आणि सर्वात आधी गॅस ऑन करू। सर्वात आधी 4 चम्मच तूप कढईत घालून मेल्ट होऊ देऊ। तूप मेल्ट झालेले आहे। यामध्ये 1 वाटी चना डाळ बेसन घालू आणि हे मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि बेसन हलकेसे तुपात ब्राऊन होऊ देऊ। हे बघा, तुपात बेसन छान ब्राऊन झालेले आहे। आता या बेसनामध्ये 1 वाटी खवा घालू। आता हे मिश्रण मिक्स करून घेऊ आणि 4 ते 5 मिनिट या मिश्रणामध्ये एकसारखा चम्मच फिरवत राहू। आपले मोदकाचे मिश्रण छान एकजीव झालेले आहे। आता यामध्ये थोडी वेलची पूड घालू आणि वेलची पूड घातल्यानंतर हे मिश्रण मिक्स करून घेऊ। आता गॅस बंद करू आणि मोदकाचे मिश्रण थंड होऊ देऊ। आता मोदकाचे मिश्रण थंड झालेले आहे। यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालू आणि मिक्स करून घेऊ आणि आता हाताने मोदकाचं मिश्रण सॉफ्ट करून घेऊ। हे बघा, मोदकाचं मिश्रण छान सॉफ्ट झालेलं आहे। आता हे मिश्रण साइडने ठेवू। आता मी मोदकाचा साचा घेतलेला आहे। या मोदकाच्या साच्याला ब्रशने तूप लावून घेऊ। या साच्यावर पिस्ता काप ठेवू आणि डेकोरेट म्हणून मोदकाच्या वरील भागावर चिर्रीचा काप ठेवू आणि मोदकाचे मिश्रण या साच्यामध्ये भरून घेऊ। आणि साचा बंद करू आणि मोदकाच्या बाहेरील जे मिश्रण निघालेले आहे ते काढून घेऊ आणि खालचा भाग प्रेस करू। आता साचा उघडून बघू। हे बघा, हा झाला आपला मोदक। आता हा मोदक प्लेट मध्ये काढून घेऊ। असेच बाकीचे मोदक करून घेऊ। हे गणपती बाप्पांचे बेसन मावा मोदक झालेले आहेत। हे खायला तोंडात विरघळणारे पेढ्यासारखे मोदक झालेले आहेत। तुम्ही पण माझ्या व्हिडिओ प्रमाणे चतुर्थीला असे मोदक करून बघा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।